नारी शक्ती वंदन अधिनियम सुधारणेसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या सदन पक्षनेत्यांच्या एका पत्राद्वारे केलं आहे। हे विधेयक एकमुखानं मंजूर करण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। 16 एप्रिलला संसदेत नारी शक्ती वंदन कायद्याशी संबंधित ऐतिहासिक चर्चा होणार असून ही विशेष बैठक आपली लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी असल्याचं पंतप्रधानांनी या पत्रात म्हटलं आहे। देशात संसद आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणाची चर्चा दशकांपासून सुरू आहे। वर्ष 2023 मध्ये संसदेत सर्व पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन नारी शक्ती वंदन कायद्याचं समर्थन केलं होतं। या चर्चेत सर्व सदस्यांचं योगदान होतं। तेव्हा हा कायदा लागू करण्याच्या वेळेवरही विचार झाला होता। नव्या कायद्याला तरतुदी लवकरात लवकर लागू व्हाव्यात यावर सर्वांनी सहमती व्यक्त केली होती। या संदर्भात तज्ज्ञांसोबत राजकीय पक्षांसोबत गहन विचार विनिमय केल्यानंतर नारी शक्ती वंदन अधिनियम त्यांच्या संपूर्ण उद्देशासह संपूर्ण देशभरात लागू होण्याची वेळ आली असल्याचा निष्कर्षाप्रत आलो आहोत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। वर्ष 2029च्या लोकसभा निवडणुका आणि सर्व विधानसभा निवडणुका महिला आरक्षण संपूर्णपणे लागू झाल्यानंतर होणं योग्य ठरेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व वाढावं ही सर्व राजकीय पक्षांची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा आहे। ही आकांक्षा वास्तवात रूपांतरित करण्याची ही योग्य वेळ असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। दरम्यान भाजपानं संसद अधिवेशनात 16 ते 18 एप्रिल या कालावधीत सदनात उपस्थित राहण्याचा पक्षादेश आपल्या सर्व खासदारांसाठी जारी केला आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातली